नाही तेवढं म्हटलं आम्ही कंडक्टर तिकीट तिकीट बोलते हे साला मी काय कंडक्टर नाही आहे. मग जाऊ द्या, हळूहळू आम्ही आलो पुढे पेट्रोल पंपला. पेट्रोल पंपला म्हणजे अहो पेट्रोल तर गरजेचं आहे ना. बघा तुम्हीच बघून घ्या. हळूहळू पेट्रोल भरलं तेवढं ते सगळे वरून बघत होते. हळूहळू बोलायला लागले बाय बाय. आम्ही चाललो. म्हणलं ड्रायव्हर आमच्या बाजूला, तुम्ही जाणार कुठे? हा मामा देखील वरून बघत होता. तेवढ्यात आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये ही स्वतःची सेटिंग दाखवत होती. म्हणलं चला हिचं पण आहे म्हणजे लवकरच. आणि तुम्हाला काय सांगू गाईज, हा चॅटिंग करतोय ह्याचं तर ठीक आहे, चला हा करतोच आहे. ह्याच्यासोबत सोबत हे माझे दोन छोटे भाऊ सुद्धा चॅटिंग करतायत. म्हटलं भँड इथं मी एकटाच आहे म्हणजे इथं. जाऊ द्या काय बोलू शकत नाही. मग जरा पुढे आलो आणि थांबलो जरा. थांबलो म्हणजे चाय प्यायला. तिथे भाई हा नैतिक भाई जिथे भेटेल तिथे फोटो काढत होता. इथे पण भाई पोज द्यायला लागला. म्हणलं जाऊ द्या चल दे भाई. मस्त की चहा पिली गरम गरम मस्त लय भारी होती. अहो आम्ही सगळे गरम होत होतो तेवढ्या ह्याला पाहिजे थंडा. काय बोलणार भाई, छोटा डॉन तर छोटा डॉन. त्यानंतर मग परत आलो आम्ही पेट्रोल पंपला. आता कुठे आलेलो कसं आलेलो हे आम्हालाच माहित नाही. काका बोललेले वेळेत पोचवतो. हे बोलूनच माती झालेली. कारण की ऑलरेडी आम्ही 2 तास लेट होतो. मग सगळे बाहेर आलो जरा बघितलं तेवढं था बोलतो दादा माझा इथे पण फोटो काढ. मी म्हणलं अरे भाई घे बरं घे. इथे पण फोटो. मग सकाळचा मस्तपैकी नजारा एन्जॉय करतो. अप्रतिम नजारा होता, काय मजा आली. मस्तपैकी सनराईज बघत बघत आम्ही चाललो होतो. आणि पोचलो आमच्या थेट हॉटेलला. हॉटेलला पोचलं म्हणजे शायनिंग तर मारणार ना भाई. हा बार काय काय करत होता बघा. त्याच्या त्यालाच माहिती. मग जरा कॉरिडॉरमध्ये आलो आणि विचार करत होतो काय चाललंय आज. म्हणलं होतं 4 तास तर ऑलरेडी लेट झालोच आहे. तेवढ्यात बघता बघता मागून बारकी आली. पुढून सिद्धे आला. तो बाई थंब दाखवायला गेला. मग पुढे गेलो बाहेर. बाहेर त्याला एक चांगला स्पॉट घेतला तिथे पण हा फोटो काढत होता. त्याला बघून बघून ह्या सगळ्या पण आल्या. आता ह्याला काय झालं काय माहिती भाई, मध्येच रागवायला. हा भाई फुगून बसलाय. बोलवते तर येत